मित्रांनो, आपण रोज इंग्रजी लेखकांची पुस्तकं ऐकतो. थिंक स्ट्रेट, ॲटॉमिक हॅबिट्स, इकिगाई सारांशामधून शिकतो. पण तुम्हाला ठाऊक आहे का, आपल्या महाराष्ट्राने आधीच असं ज्ञान दिलंय जे जगातील कुठल्याही पुस्तकापेक्षा महान आहे. आज आपण इंग्रजी पुस्तक नव्हे, तर आपल्या मातीचा अभिमान असलेल्या संत तुकाराम महाराजांचा सारांश ऐकणार आहोत. तुकाराम महाराजांनी पुस्तकं लिहिली नाहीत, पण त्यांच्या अभंगांचा महासागर म्हणजेच एक दिव्य ग्रंथ आहे. त्यात भक्तीचं खरं रूप आहे, सुखदुःखाला सामोरे जाण्याची ताकद आहे आणि अंतःकरण शांत करण्याचं सामर्थ्य आहे. म्हणून आजचा हा प्रवास खास आहे, कारण यातून तुम्हाला फक्त भक्तीच नाही, तर जीवन जगण्याची खरी दिशा मिळणार आहे. चला तर मग सुरुवात करूया या प्रेरणादायी प्रवासाची. संत तुकाराम महाराजांचा संदेश. अध्याय 1. भक्तीचं खरं स्वरूप. तुकाराम महाराज म्हणतात, भक्ती ही साधन नाही, भक्ती म्हणजेच जीवन आहे. त्यांच्या दृष्टीने भक्ती ही फक्त मंदिरात देवाला नमस्कार करणं नाही, तर प्रत्येक श्वासात, प्रत्येक कृतीत परमेश्वराची आठवण ठेवणं हेच भक्तीचं खरं रूप आहे. भक्ती म्हणजे गुलामगिरी नाही, तर प्रेम आहे. तुकाराम महाराज वारंवार सांगतात की देवाला घाबरू नका, देवावर प्रेम करा, कारण प्रेमातूनच शांती येते आणि शांतीतूनच खरा आनंद मिळतो. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण देव विसरतो, पण तुकारामांचा संदेश आहे, घरकाम, शेतकाम, व्यवसाय करताना पण देवाची आठवण ठेवा, म्हणजे जीवन स्वतः भक्तिमय होईल. प्रेक्षकांनो, या अध्यायातून तुम्ही काय शिकू शकता? प्रार्थना ही केवळ सकाळ संध्याकाळची नसून ती तुमच्या प्रत्येक कृतीत असावी. जेव्हा मनात तणाव असेल तेव्हा देवाचं नाम घेणं म्हणजे सर्वोत्तम औषध आहे. भक्ती करणं म्हणजे जग सोडणं नाही, तर जगात राहून परमेश्वराशी जोडणं आहे. अध्याय 2. नामस्मरणाचं महत्त्व. तुकाराम महाराजांनी हजारो अभंगांमध्ये वारंवार उच्चारलं, राम, कृष्ण, हरी. ते सांगतात की या नामस्मरणाशिवाय मन कधीच शुद्ध होत नाही. आज आपल्याला सोशल मीडियावर, मोबाईलवर हजारो गोष्टी ऐकायला पाहायला मिळतात, पण मनातली अस्वस्थता मात्र जात नाही, कारण मनावर नियंत्रण नाही. तुकाराम महाराज म्हणतात, नाम घ्या, मन शुद्ध करा. नाम म्हणजे फक्त ओठाने जप करणं नाही, तर हृदयाने देवाला आठवणं आहे. ते सांगतात की ज्या क्षणी तुम्ही संकटात असता, भीतीत असता, रागात असता, त्या क्षणी देवाचं नाम मनाला शांत करतं. तुमच्या जीवनासाठी धडा. मोबाईल नोटिफिकेशनपेक्षा नामस्मरणाचं नोटिफिकेशन महत्त्वाचं. दिवसातून किमान 5 मिनिटं डोळे मिटून राम, कृष्ण, हनी म्हणा. हे तुमचा मेंदू रिसेट करेल, तणाव कमी करेल. अध्याय 3. अहंकार विरुद्ध नम्रता. तुकाराम महाराज नेहमी सांगतात, अहंकार हा माणसाच्या विनाशाचं मूळ आहे. त्यांच्या अभंगांत त्यांनी धनवान, शक्तिमान, विद्वान लोकांना अहंकारामुळे पडताना दाखवलंय. ते म्हणतात, अहंकारी माणूस देवाजवळ जाऊ शकत नाही, कारण देव प्रेम आहे, नम्रतेत वास करतो. आजच्या काळात आपण यश, पैसा, पद मिळवलं की लगेच अहंकार येतो, पण तुकारामांचा संदेश आहे, पद मिळालं, पैसा मिळाला, यश मिळालं तरी देवाची आठवण ठेवा, कारण या सगळ्याचा खरा मालक परमेश्वर आहे. शिकवण. अहंकार माणसाला एकटं करतो, नम्रता माणसाला सर्वांचा प्रिय करते. मी केलं असं न म्हणता देवाने करून घेतलं असं म्हणा. जेव्हा अहंकार कमी होतो तेव्हा खरा आनंद मिळतो. अध्याय 4. संसार आणि संन्यास यांचा समतोल. तुकाराम महाराज सांगतात की भक्ती करण्यासाठी घर सोडणं आवश्यक नाही. ते स्वतः संसारात होते, शेतकरी होते, कुटुंब होते, जबाबदाऱ्या होत्या, पण तरीही त्यांनी भक्ती केली, भजन केलं, नामस्मरण केलं. त्यांचा संदेश स्पष्ट आहे, संसार सोडू नका, पण संसारात असतानाही देवाला विसरू नका. आज अनेकांना वाटतं की आध्यात्मिक जीवन जगायचं तर जग सोडावं लागतं, पण तुकारामांचं उदाहरण सांगतं की कुटुंब सांभाळत, जबाबदाऱ्या पार पाडतही भक्ती करता येते. शिकवण. आपल्या दैनंदिन जीवनात देवाचं नाम जोडावं. कुटुंब, नोकरी, व्यवसाय करताना देवाला विसरू नये. संसार आणि संन्यास यांच्यातील समतोल साधल्यावरच खरी शांती मिळते. अध्याय 5. सहनशीलता आणि क्षमा. तुकाराम महाराजांनी अनेक संकट सोसली, कधी उपासमारी, कधी अपमान, कधी समाजाचा विरोध, पण तरीही त्यांनी संयम सोडला नाही. ते म्हणतात, सहनशीलता हीच खरी शक्ती आहे, कारण रागाने काही मिळत नाही, पण क्षमाशीलतेने आपला आत्मा उंचावतो. आज आपण छोट्या छोट्या गोष्टींवर चिडतो,
रागावतो, तणाव घेतो. तुकाराम महाराज सांगतात, क्षमा शिका म्हणजे तुमचं मन हलकं होईल. शिकवण: राग हा विष आहे, क्षमा हा अमृत आहे. जेव्हा कोणी तुम्हाला दुखावेल तेव्हा त्याला क्षमा करणं म्हणजे देवाचं रूप धारण करणं. क्षमाशीलतेने जीवन शांत आणि आनंदी होतं. अध्याय 6: खरी श्रीमंती. तुकाराम महाराज वारंवार सांगतात की खरी श्रीमंती ही पैशात नाही तर समाधानी मनात आहे. ते म्हणतात, ज्याच्याकडे समाधान आहे तोच खरा श्रीमंत. आज लोक करोडपती होतात पण मनाने गरीबच राहतात, कारण त्यांना कधीच समाधान मिळत नाही. तुकाराम महाराज शिकवतात, देवाचं नाम, चांगलं आचरण, प्रेमळ हृदय हीच खरी संपत्ती आहे. शिकवण: पैशाचा लोभ थांबवा, समाधानाचा शोध घ्या. मनातली शांती हीच खरी श्रीमंती आहे. जे वाटेल ते द्या, कारण देण्यातच आनंद आहे. अध्याय 7: समाजासाठी संदेश. तुकाराम महाराज फक्त वैयक्तिक भक्तीचं महत्त्व सांगून थांबले नाहीत, त्यांनी समाजालाही मार्गदर्शन केलं. ते म्हणतात की समाजाची सेवा हीच खरी देवसेवा आहे. त्यांनी जातीभेद, असमानता, अंधश्रद्धा यांचा विरोध केला. ते सांगतात की देव सगळ्यांचा आहे, गरीब, श्रीमंत, शेतकरी, व्यापारी, स्त्री, पुरुष सगळ्यांचा. शिकवण: कोणालाही कमी लेखू नका, कारण देव प्रत्येकामध्ये आहे. दुसऱ्याला मदत करणं म्हणजे देवाला प्रसन्न करणं आहे. समाजात प्रेम, एकता, बंधुभाव वाढवा. अध्याय 8: अंतिम संदेश. देवावर विश्वास. तुकाराम महाराजांचा शेवटचा आणि सर्वात मोठा संदेश म्हणजे सर्व काही देवावर सोडा. ते म्हणतात की माणसाने प्रयत्न करायचा, पण परिणाम देवाच्या हातात सोडायचा. आज आपण प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवायचा प्रयत्न करतो, भविष्य, नोकरी, नाती, पण सगळं आपल्या हातात नसतं. तुकाराम महाराज सांगतात, देवावर विश्वास ठेवा म्हणजे भीती नाहीशी होईल. प्रयत्न करा, पण परिणामाबद्दल ताण घेऊ नका. देवावर विश्वास ठेवा, तोच सर्वोत्तम ठरवेल. विश्वासामुळे मन शांत, हलकं होतं. मित्रांनो, हा होता संत तुकाराम महाराजांचा संदेश. भक्ती, नामस्मरण, नम्रता, सहनशीलता, समाधान आणि विश्वास यांचं अनमोल मार्गदर्शन. आपण ही शिकवण आपल्या आयुष्यात आणली तर जीवन नक्कीच अधिक सुंदर, शांत आणि आनंदी होईल. तुम्हाला हा सारांश कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला अशा आपल्या महाराष्ट्रातील संत, लेखक आणि महान व्यक्तिमत्वांच्या सारांशांवर अजून व्हिडिओ हवी असतील तर हो असं कमेंटमध्ये लिहा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या एका शेअरमुळे हा संदेश अजून अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आणि हो, पुढच्या स्क्रीनवर तुम्हाला थिंक स्ट्रेट या जगप्रसिद्ध पुस्तकाचा मराठी सारांश दिसेल. तो नक्की बघा, कारण तो तुम्हाला ओव्हर थिंकिंग थांबायला आणि स्पष्ट विचार करायला मदत करेल. तोपर्यंत नमस्कार आणि लक्षात ठेवा, बुक बोली तुमच्यासाठी नेहमी प्रेरणादायी पुस्तकं घेऊन येत राहील.